एक बलात्कार झाला होता. बलात्कार झाला होता. तिचं नाव होतं फुलनदेवी. बरं का, फुलनदेवी नाव होतं. परंतु सांगतात तिच्यावरती बलात्कार झाला ना, एवढी ती सांगतात स्वतः एवढी स्ट्रॉंग होऊन आली होती, एवढी मेहनती होऊन आली होती की जिनं तिच्यावरती बलात्कार केला होता त्यांना लाईन मध्ये उभा करून तिनं गोळ्या घातल्या होत्या. ही सुद्धा घटना आपल्याकडे आहे. अहो, बलात्कार झाल्याच्या नंतर मेणबत्त्या लावून फिरा हे सांगणारी आपली संस्कृती नाही. जेव्हा माझ्या द्रौपदी आईवरती अत्याचार झाला तेव्हा महाभारत झालं होतं ही सांगणारी माझी संस्कृती आहे. ही सांगणारी माझी संस्कृती आहे. ही संस्कृती आज जपणं महत्वाचं आहे. आज सगळ्यात महत्वाचा आपला सण येतोय रक्षाबंधनाचा. सगळ्यात महत्वाचा मोठा सण. अहो, मुलांसाठी कोणता सण नाही सांगितला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आईसाठी सांगितला, बहिणीसाठी सांगितला. खूप मोठा सण आहे आपल्यासाठी रक्षाबंधनाचा. अहो, एक बहीण आई नंतर भावाचं जर चांगलं व्हावं असं कुणाला वाटत असेल तर ती एकमेव बहीण असते, फक्त बहीण. अहो, तिच्यासाठी तर 2 सण वर्षामध्ये आपण साजरे करतो ना. तिच्यासाठी रक्षाबंधन साजरं करतो, तिच्यासाठी भाऊबीज साजरी करतो. कशासाठी? रक्षाबंधनाचा एक एवढा लहानसा धागा आहे, पण त्या धाग्यामुळे भाऊ तिचं रक्षण करेल अशी अपेक्षा तिला असते. महाराज, भाऊ कितीही श्रीमंत असो, जर बहीण गरीब घरामध्ये दिलेली असेल ना, कधीच ती बहीण किती गरीब असली ना तरी तिला भावाकडून कधी 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नसते. बरं का, 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नसते. मनामध्ये फक्त एकच भावना असते, माझा भाऊ आहे ना सुखामध्ये राहावा. फक्त एक भावना असते. जर भाऊ त्या बहिणीचा गरीब असेल ना, रक्षाबंधनाला बहिणीला यायचंय ना, रक्षाबंधनाला आल्याच्या नंतर जेव्हा राखी सुद्धा भाऊ बांधून घेतो ना, भाऊ बेचात पडतो, अरे मी तर गरीब आहे, माझ्या बहिणीला ओवाळणी म्हणून काय बरं मी टाकू, काय टाकू, या भावनेमध्ये भाऊ राहतो ना. बहीण तेवढंच म्हणते, दादा तू फक्त सुखात राहा, याच्यापेक्षा दुसरी ओवाळणी मला कोणतीच नको. अहो, आता रक्षाबंधन येत आहे ना, या रक्षाबंधनाला काय भावाकडे मागायचं नाही मी तुम्हाला सांगते. बघा, लक्ष देऊ नये का. भावाकडे एक ओवाळणी मागायची, एक शब्दाची, एक वचनाची ओवाळणी मागायची. आणि हे शब्द म्हणजे लक्षात ठेवा माता माऊली. एक जेव्हा तरुण बहीण भावाकडे ओवाळणी मागत असते ते मागा, भावाला मागा. भावाकडे जेव्हा तुम्ही मागताय ना, भावाला मागा. तुमचा मुलगा तरुण आहे, मुलालाही हे सांगा माता माऊली. तुम्ही तुमच्या भावाला मागत असताना जेव्हा तुमचा मुलगा, तुमची जेव्हा मुलगी तुमच्या मुलाला राखी बांधत असेल त्यावेळी ही गोष्ट तुमच्या मुलीला सुद्धा सांगा. भावाकडे काय मागायचं? 2 सण आहेत आपल्याकडे भावाकडे मागायला. भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे. भावाला काय मागायचं? दादा माझं रक्षण करशील म्हणून हा जो राखीचा धागा मी तुला बांधते ना दादा, ह्या धाग्याच्या बदल्यात, या धाग्याचा अर्थ काय होतो की तू माझं रक्षण करशील दादा. हा धागा बांधते ना दादा, याच्या बदल्यात एक गोष्ट दे. ज्याप्रमाणे या धाग्याचं महत्व समजून तू माझं रक्षण करतो ना, त्याप्रमाणे रस्त्यावरून चालणाऱ्या रात्री अपरात्री दुसऱ्याच्याही बहिणीचं रक्षण करशील दादा. ही ओवाळणी मला दे दादा, ही ओवाळणी मला दे. हे भावाला मागा, हे भावाला मागा. हे ओवाळणी मागणं गरजेचं आहे. ही ओवाळणी जर मागाल ना माता माऊली, तर कुठेतरी जाऊन हे अत्याचार आपले थांबतील बरं का. नाहीतर हे अत्याचार कुठेच थांबणार नाही. काय बनवून टाकलंय ह्या हिंदू राष्ट्राला, काय हिंदू राष्ट्र बनलेलं आहे. हे कथा कीर्तन आपल्या संतांनी याच्यासाठी सुरू केलेलं आहे की समाज एकत्र यावा आणि आम्ही संस्काराचं रोपटं लावावं, याकरिता हे कथा कीर्तन सुरू केलेले आहे. देवाचं भजन करा आणि देवाचं भजन करून अंधश्रद्धेच्या आहारी जा, हे संतांनी कधीच सांगितलं नाही. तुकाराम महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं, नका डोळे धुरे भरूनी राहो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, डोळ्यामध्ये अंधश्रद्धेचं धुकं भरून राहू नका. आपली संस्कृतीनं स्पष्ट स्वच्छ काय सांगितलं ना ते ऐका आणि ती संस्कृती आपली जपा. अहो, नारी शक्ती सगळ्यात आधी सांगितली. त्या नारी शक्तीच्या सानिध्यामध्ये राहून आपण कथा ऐकतोय. ती नारी शक्ती इथे आल्यावरती अनुभवायला खरंच प्रामुख्याने मलाही भेटली, तुम्हालाही इथे राहून भेटत आहे. त्या देवीला आद्य पूजलं जाते. कधी? देवाच्या सुद्धा आधी पूजलं जाते. आजही अगोदर भवानीचं दर्शन घेतलं जाते आणि नंतर भवानी शंकराचं दर्शन घेतलं जाते. अगोदर त्या आधी देवीला महत्व दिलं आणि नंतर त्या देवाला महत्व दिलं.
नारी शक्तीसाठी महाराज आपल्या शाहिरांनी पोवाडे गायले महाराज. पोवाडे गायली, एवढी नारी शक्ती महत्वाची सांगितली महाराज. नारी शक्तीची पोवाडे गाणारी आपली संस्कृती आहे. सांगते हो, या संस्कृतीमध्ये शिकवलं स्त्रियांना चूल आणि मूल करा. हे अहो कोणी सांगितलं? माझ्या जिजाईनं लढाई करत शिवबांना शिकवलं होतं. लढाई करत माझी जिजाई लढायला जायची हो, आणि लढायला गेल्याच्या नंतर येऊन माझ्या शिवबांना शिकवायची. आठवा, माझ्या राणी महालक्ष्मी माईला, झाशीच्या राणीला अहो पाठीशी तहाने मूल बांधून लढाई करण्याचं काम इंग्रजांसोबत त्या राणीनं केलं होतं. अहो एवढंच नाही, आत्ताच्या काळातल्या आठवा, माझ्या सावित्रीबाई फुलेला शिक्षणाशी अशी ज्योत लावली, अशी ज्योत लावली की प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचं महत्त्व तिनं पटवून दिलं. प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी ती माझी सावित्रीबाई फुले होती. जोपर्यंत स्त्रीला आधार देणारा एक भरभक्कम पुरुष नसेल तोपर्यंत अर्थ नाही महाराज. हे स्त्रियांना पुढे जावं, मार्गदर्शन करावं, तू तुझी वाट पुढे चाल हे सांगणारा संस्कारिक पुरुष सुद्धा असणं तेवढंच महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे. सांगतात अत्याचार खूप सहन केले, खूप अत्याचार सहन केले स्त्रियांनी. कधीपर्यंत वाट बघणार? स्वतःवरती अत्याचार होत आहेत, आपल्यावरती संकट येत आहे, कोणीतरी रक्षण करण्यासाठी येईल याची आता वाट बघू नका. त्या स्त्रियांना स्वतःच्या पायावरती कमखर होण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेमध्ये लावताना तेव्हा मुलींना बाकीही शिक्षण द्या की स्वतःचं रक्षण कसं करशील, स्वतःवरती जेव्हा संकट येतील तेव्हा स्वतःला कसा वाचवशील. पहिल्या काळी स्त्रियांना तलवारबाजी येत होती, कुस्ती करायला येत होती, कराटे म्हणतात ना आजचा प्रकार, तो सुद्धा तेव्हा येत होता. मुलींना शाळेच्या शिक्षणासोबत हे संस्कार द्या. कोणताही संकट सांगून कधी तुमच्या मुलीवरती येणार नाही, अचानक येणार. त्याच्यामुळे मुलींना तेवढा कणखर बनवा, रणरागिणी बनवा. सांगतात हे स्त्रियांना सांगणारी, ही एवढा आदर करणारी संस्कृती आपली आहे. ही संस्कृती जपायला पाहिजे महाराज. श्रीमद भागवत कथेतील, शिव महापुराणातील, श्रीराम कथेमधील कोणती कथा नाही लक्षात राहिली तरी चालेल, परंतु हे संस्कार आधी लेकरांना द्यायचेत ना, हे लक्षात राहिलं तर बास झालं महाराज. कारण हे संस्काराचं रोपटं जेव्हा घरामध्ये लावाल तेव्हा कथा कीर्तनाचा काहीतरी आनंद आहे. घरामध्ये जेव्हा संत घरी येतील तेव्हा लेकरांना अगोदर समजावं की जाऊन संतांचं दर्शन घ्यावं. जेव्हा घरामध्ये देवपूजा सुरू आहे लेकरांनी तिथं टाळ्या वाजवत बसावं. करतील महाराज, माझ्या वडिलांनी जर हाच विचार केला असता तर तुमच्या समोर बसणारी एक स्त्री आणि मी नसते महाराज. त्याच्यामुळे परमार्थ करायचा आहे ना, तरुणपणामध्ये करा, करून घ्या. लेकरांना महाराजच बनवा असा अट्टहास नाही, पण बस एवढे संस्कार करा, एवढं शिकवा लेकराला, एवढं शिकवा, कलेक्टर बनवा लेकराला. परंतु त्या खुर्चीवरून उठून जेव्हा लेकरू खाली येईल ना तेव्हा येऊन आई वडिलांना विठ्ठल रुक्माई समजून पहिलं त्यांचं दर्शन घेईल. एवढे संस्कार बस लेकरावरती कर. बस एवढं केलं तरी आपल्यासाठी पुरेसं आहे. हे संस्कार करणं पुरेसं आहे. पुन्हा तर छत्रपती जन्माला येणं शक्य नाही, परंतु घरामध्येच तुम्ही जिजाई व्हा आणि लेकरांना असे संस्कार करा की आपली पुढची पिढी सुधारली गेली जाईल. जर आपला एक व्यक्ती सुधारला, आपल्याला वाटतं दुसरं आधी सुधारावं, नाही, सुरुवात आपल्या घरातून करा, तेव्हा खऱ्या अर्थानं कुठेतरी ही संस्कृती सुधारली जाईल. गाईला महत्त्व द्या, माईला महत्त्व द्या आणि आपल्या मातीच्या संस्काराला महत्त्व द्या. पाश्चात्य संस्कृती तुम्ही स्वतःच अंगीकारू नका. तुम्ही जर अंगीकारली तर होऊन पुढे जाऊन पुढची पिढी अंगीकारणार आहे. व्यसनाचा त्याग करा महाराज. जेवढं व्यसन तुम्ही कराल, महाराज सांगतात यदुवंश होता भगवान श्रीकृष्णांचा, परंतु व्यसनाच्या अधीन यदुवंश झाला, पूर्ण यदुवंश समाप्त झाला. त्या व्यसन करण्यामुळे, तंबाखू, दारू, गुटखा करण्यामुळे त्यांचा वंश, देवाचा वंश जर गेला तर तुमचं आमचं काय महाराज. व्यसनाच्या अधीन होऊ नका. कथेमध्ये आज एवढंच ठरवा, एवढंच ठरवा, व्यसनाचा त्याग करीन, वाईट गोष्टींचा त्याग करीन. इथे बसणाऱ्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगेन, छत्रपतींचे संस्कार जर अंगीकारायचे आहेत ना तर एवढं करा. धंद्याला आणि नम्रतेला चढवा, नम्रतेचा तुम्ही बाज.
धंद्याला नोकरीला चढवा तुम्ही नम्रतेचा साज, ही शपथ घ्या या मंडपाखाली आज. ही जर शपथ घेतली नम्रतेची या मंडपाखाली आज, तर तुम्हीच असाल पुढचे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ही शपथ आज घ्या. कोणतंही काम नम्रतेनं करा, व्यसनाच्या अधीन जाऊन करू नका. तर हे शास्त्र ऐकल्याचं तुम्हाला काहीतरी फळ नक्कीच 100% भोले बाबा देणार आहेत.